आज संगीतास किचनमध्ये बनणार आहे आवळ्याचा मुरब्बा। आवळा विटॅमिन सीने भरपूर असतो। 3 किलो संत्र्यामध्ये जेवढे विटॅमिन सी असते तेवढे एका आवळ्यात असते। आवळा आपल्या शरीरासाठी किंवा केसासाठी खूप गुणकारी असतो। आवळा या सीझनमध्ये भरपूर भेटतो। वर्षभर टिकणारा आवळा मुरब्बा बनवणार आहोत। एकदा बनवला की वर्षभर टिकतो। तर चला रेसिपी काय काय लागणार आहे ते पाहूया। आणि हो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपची बटनही दाबा। तर चला आपण आता बनवून घेऊया। नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। हे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून पुसून एकदम कोरडे करून घेतलेले आहेत। डाग पडलेले नाहीत, एकदम चांगले घेतलेले आहेत। ना जास्त लहान आहेत ना जास्त मोठे आहेत। हे पहा, आणि डाग पडलेला असला तर असं काढू शकतो आपण। काटा चमचा एक घेतलेला आहे, त्याने आता टोचून घ्यायचे आहे, व्यवस्थित टोचून घ्यायचे त्याला। जास्त जेवढे त्याला टोचून घेशील तेवढे ते छान होणार आहे। त्याच्यात जे अर्क आहे ते निघून जाते। आपण आता याला व्यवस्थित टोचून घेतले। सर्व आता असेच मी टोचून घेणार आहे। हे पहा, काटा चम्मच घ्यायचे, त्याने व्यवस्थितच करता येते। सर्व आवळ्यांना असेच करून घेणार आहे। तर हे सर्व आवळे मी करून घेतलेले आहेत। हे पहा, असे सगळ्या आवळ्यांना करून घ्यायचे। कुठं सुद्धा सोडायचे नाही। याचा अर्क असतो तो निघून जातो रात्रभर पाण्यात ठेवल्यानंतर, त्यामुळे हे असे करून घ्यायचे। फिटकरी घेतलेली आहे मी, आता कुटून घेणार आहे। खलबत्त्यात पाणी घेतलेले आहे, तर फिटकरी कुटून घेतलेली त्याच्यात टाकायची आणि सर्व आवळे त्याच्यात घालून घ्यायचे। आवळे बुडणे इतकं पाणी घ्या, कारण का तरी रात्रभर आता असंच ठेवायचे आहे पाण्यात। सकाळ पाहूया। चला, तरी रात्रभर आता पाण्यात मी ठेवलेले होते। हे पहा, त्याचा अर्क पूर्ण निघून गेलेला आहे। आता स्वच्छ याला 3-4 वेळा एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तर हे मी आता एकदम स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घेतलेलं आहे। तर आता याला चाळणीत एका काढून घेऊया। तर सर्व मी आता काढून घेते। तर हे सर्व मी आता चाळणीत काढून घेतलेले आहे। स्वच्छ 3-4 वेळा धुवायचे चांगले त्याला पाण्याने, म्हणजे सगळा अर्क जे आहे ते निघून जातो। आणि एका चाळणीत काढायचे आहे। तर आता याला मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे। हे पहा, पाणी उकळलेले आहे। तर आता आपण चाळण ठेवूया आणि झाकायचे आहे। 10 मिनटं याला उकळवून घ्यायचे आहे। तर चला आता आपण 10 मिनटानंतर पाहूया। 10 मिनटं झालेली आहेत, खोलून पाहूया। 10 मिनटात उकळून निघतातच। हे पहा, छान आता उकळलेले आहेत, एकदम मऊ झालेले आहेत। तर अर्धा किलो आवळे आहेत, तर अर्धा किलो साखर घेतलेली आहे। अर्धा किलो साखर घ्यायची, बराबर माप आहे ते। आणि जाड तळाची कढई ठेवायची गॅसवरती आणि थोडीशी साखर अर्धी खाली घालायची, पसरायची अशा हाताने। आणि मग त्याच्यावरती आवळे घालायचे आहेत। जेवढे आवळे आहेत तेवढे सगळे घालायचे। हे पहा, असे घालायचे आणि वरून साखर घालायची आहे उरलेली। अर्धी साखर खाली घालायची, आवळे घालायचे, मग बाकीची उरलेली साखर वरून वतायची आहे। हे पहा, अशी वतायची आणि त्याच्यात पाणी घालायचे आहे। 2-2.5 चमचे तर पाणी घाला, 2.5-3 चमचे पाणी लागेलच। आणि पाणी घालून सतत हलवत राहायचं आहे, खालून साखर एक लागू शकते। आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका। कमी गॅसच्या फ्लेमवर सतत हलवत राहायचे। आणि साखर विरघळली की मग एक तारी पाक आला पाहिजे त्याचा, तोपर्यंत आपल्याला बनवायचे आहे। कम से कम 25-30 मिनिट तर लागतातच याला। हे पहा, आता पाणी सुटायला लागलेले आहे, पहा उकळलेलं आहे छान। आता एक तारी पाक झालाय का पाहूया, कारण का तर 20-25 मिनटं झालेले आहेत।
25 मिनटं झाली चेकच करायचं. 20 मिनटं झाल्यानंतर चेक करायचं आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, म्हणजे आवळे चांगले मुरतात त्यात. हे पहा, तार आता बनायला लागलेले आहे. हे पहा. तर आता गॅस, त्याच्यात आता आपण घालूया सूट पावडर घालायची आहे, वेलची पावडर. अर्धा चमचा सूट पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. आणि थोडंसं काळं नमक घ्यायचं, म्हणजे जास्त गोड लागत नाही. याने बॅलन्स खूप चांगला होतो आणि स्वादही खूप छान लागतो. जर इलायची पावडर नसेल घालायची तर तुम्ही 2 इलायची अशा खलबत्त्यात थोड्या कुटून घालू शकता. तर खूप छान बनते हे असे करून पहा. आपण आता गॅस बंद करूया, थंड झाल्यावरती पाहूया. आता छान मुरून द्यायचं याला, थंड झाल्यानंतर मग बघायचे. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे. हे पहा, थंड झालेलं आहे आता. खूप छान मुरलेले आहेत आवळे आणि हे 1 वर्ष टिकते छान. तुम्ही काचेच्या कंटेनरमध्ये या काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता. थंड झाल्यानंतर भरा आणि 1 वर्ष टिकणारा आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटनही दाबायला विसरू नका. तर चला, धन्यवाद.